तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। महापारेषण म्हणजेच महा ट्रान्सकोमध्ये अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी निघालेली आहे। जर तुम्ही ITI इलेक्ट्रिशियनमधून केलं असेल तर तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय करू शकता। कालच म्हणजे 4 जुलैला ह्याची वॅकन्सी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ऑफिशियल वेबसाईटवर पण तुम्हाला मिळेल। तर वॅकन्सी कुठे आहे, अप्रेंटिसशिप तुम्ही कुठे करू शकता, तर पनवेल सर्कलला जे येतं वाशी झोनमध्ये, इकडे O&M सर्कल म्हणजे ऑपरेशन अँड मेंटेनन्समध्ये अप्रेंटिसशिप निघालेली आहे। वीजतंत्री म्हणजेच आपले इलेक्ट्रिशियनसाठी टोटल 68 नंबर ऑफ वॅकन्सीज आहे। शिकाऊ उमेदवार, तर ह्याला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथे त्यांनी वेबसाईटसुद्धा मेन्शन केलेली आहे, apprenticeshipindia.org वर 20 जुलैपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। चांगली एक अपॉर्च्युनिटी आहे। जर तुम्ही ITI केलं असेल तर खूप शिकण्यासारखं आहे इथे। आता मी सुद्धा आहे, आमच्यासोबत बरेच अप्रेंटिसशिप आहेत, इकडे शिकण्यासारखं खूप आहे। तुम्हाला पुढे येणाऱ्या जॉबमध्ये त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, कारण इकडे जेवढं तुम्ही शिकू शकाल तेवढं बाकी इतर कंपनीमध्ये तेवढं तुम्हाला शिकायला नाही मिळणार जर तुम्ही इलेक्ट्रिशियनमध्ये असाल तर। ओके, त्याच्यासाठी आपण एलिजिबिलिटी काय काय ते बघूया। सगळ्यात पहिल्यांदा तुमचं 10th पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे आणि तुमच्याकडे इलेक्ट्रिशियनचं सर्टिफिकेट असलं पाहिजे पासिंगचं। ओके, कंप्लीट तुमचं झालेलं असलं पाहिजे। फायनल इयरला असाल तर तुम्हाला ते नाही करता येणार, तुमच्याकडे कंप्लीट सर्टिफिकेट असलेलं पाहिजे, कंप्लीट झाल्याचं। त्यानंतर अजून काय काय डॉक्युमेंट्स लागतील, SSC व ITI वीजतंत्री 4 सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळ प्रत, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट असेल, जे तुमचं मार्कशीट असेल त्यांची ओरिजिनल प्रत तुम्हाला द्यावी लागेल। आधार कार्ड लागेल, जर तुमचं कास्टमध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल। महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, राज्याचे अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहेत। आणि जर तुमच्याकडे कुठलं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वगैरे असेल तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला इथे सबमिट कराव्या लागतील। ओके, एक शॉर्ट अपडेट होता ह्याच्या बाबतीतच तुम्हाला द्यायचा होता, कारण अप्रेंटिसशिपसुद्धा चांगली आहे। 1 वर्षासाठी टोटल टेन्युअर असतो, त्याच्यामध्ये विद्यावेतन त्यांनी इथे दिले की प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील, पण तुम्हाला टेंटेटिव्हली सांगतो ऑलमोस्ट 7,000 to 8,000च्या आसपास तुम्हाला मिळतो। ह्याच्यामध्ये जो काय स्टायपँड मिळतो तो प्रत्येक महिन्याला। त्याच्यानंतर सांगितलं की नंबर ऑफ वॅकन्सीज कमी जास्त वगैरे होऊ शकतात, तुम्ही एक्सटर्नल प्रेशर वगैरे आणू नका जर तुम्हाला ह्याच्यासाठी जायचं असेल तर, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे इथे। 20 जुलै 2024 म्हणजे ऑलमोस्ट 15 दिवस आपल्याकडे आहेत आजच्या तारखेपासून, तर तोपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। ठीक आहे, हे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर पण मिळेल किंवा मी आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवर आहे तिकडे पण अपलोड करतो। आणि सोबतच जर तुम्ही असिस्टंट टेक्निशियनसाठी म्हणजे विद्युत सहाय्यकसाठी जर तयारी करत असाल तर त्यासाठी आपण क्रॅश कोर्ससुद्धा चालू केलेला आहे, आपल्या चॅनलवरच तुम्हाला मिळेल। इथे मी प्लेलिस्ट सेपरेट बनवली आहे असिस्ट टेक्निशियन महा ट्रान्सको किंवा महा डिस्कॉमसाठी, तिथे आपण एक एक करत व्हिडिओ अपलोड करत जाऊया। इम्पॉर्टंट आहेत, नॉन टेक्निकल वगैरे काय येणार आहे किंवा 60 डेजची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी पण मी इथे बनवलेली आहे, जर तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघत राहा। आणि असेच अपडेट्ससाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता, तिथे मी नवीन नवीन अपडेट वगैरे पोस्ट करत असतो। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन अपडेटसोबत।